पाश्चिमात्य देशांच्या युद्धाचा परिणाम आणि आता आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती यामुळे काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले होते की पेट्रोल डिझेल हे जपून वापरा किंवा जे सार्वजनिक बस वगैरे आहेत त्याचा वापर करा। 2022 नंतर आता एवढ्या वर्षांनी पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत। पेट्रोल डिझेल मध्ये प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ झालेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय सांगतील ते की पेट्रोल डिझेलचे दर हे 3 रुपयांनी वाढले, तर काय सांगाल आपण? पंतप्रधानांनी आवाहन केले होते की पेट्रोल डिझेल जपून वापरावे आणि त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत, त्यामुळे हा परिणाम सर्वसामान्यांना होणारच होता। तसेच दैनंदिन जीवनातील आपले भाव वाढतील अशी शक्यता मला वाटत आहे आणि यामुळे सर्व वाहतूक खर्च वाढणार आहे आणि त्यामुळे आपला जो दैनंदिन किराणा व गरजेच्या वस्तू आहे याचे भाव वाढण्याची शक्यता मला वाटत आहे। तर यातून सरकारने दिलासा देण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी मी करत आहे। पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत, मोदींनी आवाहन पण केलं होतं की पेट्रोल डिझेलचे दर वाढतील पण आणि त्याचा वापर पण कमी करावा। आपण पेट्रोल डिझेल वाढायचं आहे ना, हे सर्वसामान्य लोकांवरच आहे ना परिणाम होतोय। बाकी आहे ना बाकी बिझनेसमॅन यांना काही फरक पडत नाही। जेवढे सर्वसामान्य आहेत त्यांच्यावरच फरक पडतोय आणि मोठ्यांवर लोक अजिबात आहेत ते किती 200 रुपये लिटर जरी झालं ना त्यांना काही फरक पडत नाही, कारण त्यांना आहे ना त्यांचे बिझनेस असतात, त्यांना ते सगळं मदत केले असते। काय वाटतं तुम्हाला, एवढे रेट वाढले तर तुमच्या खिशाला नक्की कात्री पडेल का? पडणार ना, पडणार, साहजिकच पडणार। कात्री आहे ना, कात्री पडणार आहे, खिसा कापून खाली पडणार, जेवढे पैसे उरलेत ना ते सुद्धा पडतील। तुम्हाला काय अपेक्षा आहे का पेट्रोल डिझेलचे दर कमी व्हायला पाहिजे, सर्वसामान्यांसाठी तरी कमी व्हायला पाहिजे। आणि याच्यासाठी आहे ना जे कार आहे ना, कार घेऊन आली ना त्यांचा रेट जास्त घ्या, 2 व्हीलर साठी आहे ना कमी रेट द्या। टाकी भरून तर त्या टाकीत देणार नाहीत, 4 व्हीलर मध्ये भरणार नाहीत, जे 2 व्हीलर घेऊन येते ना त्यांच्यासाठी रेट कमी करावं मोदींनी, असं मला वाटतं। खऱ्या अर्थाने ज्या पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या आहेत याचाच मोठा परिणाम हा सामान्य नागरिकाच्या जीवनावरती सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। याच मध्ये जर पेट्रोल डिझेलचे दर असेच वाढत राहिले तर सामान्य माणसाच्या खिशाला कात्री ही नक्कीच लागलेली आपल्याला पाहायला मिळेल। नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।